स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे, उद्या आहे दुर्गाष्टमी। तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाला जी अष्टमी येते तिला आपण दुर्गाष्टमी म्हणून साजरी करत असतो। तर दुर्गाष्टमी साजरी करण्याचा मागचा हेतू काय आहे, तर आपल्या कुलाचं रक्षण करणारी, आपल्या घराचं रक्षण करणारी, आपल्या परिवाराचं रक्षण करणारी त्या कुलदैवतेला आपण दुर्गाष्टमी म्हणून साजरी करत असतो। तर ते कुलाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदैवतेचे मान सन्मान आणि तिची सेवा करायची असते। का करायची असते, तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणते, आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, आपला परिवार सुखी ठेवते। आपल्याला आलेल्या अडथळ्यांमध्ये आलेले जे अडथळे असतात त्यांचं निवारण करण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते। त्याच्यासाठी जी दुर्गाष्टमी ते दर महिन्याला त्या दुर्गाष्टमीला आपल्याला भरभरून अशी सेवा करायची आहे। आणि असा दिवस आलेला आहे म्हणजे सोमवारची अष्टमी आलेली आहे। अत्यंत साधारण असं खूप महत्त्व आहे या दुर्गाष्टमीला। तर भरपूर सेवा आपल्याला आपल्या माता लक्ष्मीची, आपल्या कुलाची, आपल्या देवीची आपल्याला सेवा करायची आहे, आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी। तर मी तुम्हाला सांगणार आहे बघा, दुर्गाष्टमी ही मंगळवार म्हणजे सोमवारच्या दिवशी संध्याकाळी 7:55 चालू झालेली आहे आणि बुधवार म्हणजे सोमवारच्या दिवशी 7:55 चालू झालेली आहे आणि मंगळवारच्या दिवशी ती 9:41 समाप्त होणार आहे। त्यामुळे आपल्याला सूर्याने ती पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्याला मंगळवारची दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलाची म्हणजे आपल्या कुलाचं रक्षण करणारी देवीची आपल्याला प्रार्थना करायची आहे, तिची सेवा करायची आहे। तर ह्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला पाठ करायचे आहे। तर पाठ कुठले कुठले करावे सेवा सांगणार आहे मी तुम्हाला। आता ज्या सेवा आहे खूप साध्या सिंपल आहे, ज्या तुम्ही जेवढे सेवा करणार तेवढं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे खूप चांगल्या पटीने। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पाठ करायचे आहे। दुर्गा सप्तशतीचे जे पाठ असतात ते तुम्हाला करायचे आहे। हे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे। हे दुर्गा सप्तशतीचे जे पाठ असतात तुम्ही 1 करू शकतात किंवा 1 ते 13 सुद्धा करू शकतात। जेवढी जास्त सेवा तुमच्याने होईल तेवढी जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। खूप चांगलं फळ तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये मिळणार आहे, कारण की असं म्हटलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढी जास्त सेवा करणार त्याचं फळ आपल्याला 7 पटीने प्राप्त होणार आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला सांगते, दुर्गाष्टमी ज्या वेळेस महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येते त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या घरात स्वच्छ करून उमठा जो असतो आपल्या घराचा साफ सुथरा करून गोमूत्र वगैरे शिंपडून ते उमठाला पुसून घ्यायचं आहे आणि सुंदर अशी हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपनसाठी तुम्हाला हळद आणि गोमूत्र एकत्र करून ते हळदीचं लेपन करायचं आहे। आणि ज्या ठिकाणी म्हणजे बाहेरची व्यक्ती ज्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तर त्याला ते स्वस्तिक दिसायला पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। कुंकवाचं स्वस्तिक काढून आजूबाजूला तुम्हाला 2 रेषा सुद्धा ओढायच्या आहे। ते का करायचं, तर आपल्या घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते, आलेल्या माणसाची वाईट नजर आपल्या घराला लागत नाही। त्यामुळे आपल्याला हे सगळे उपाय करायचे आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी। आणि त्या दिवशी तुम्हाला सुशोभित होऊन मग नंतर संपूर्ण कामं वगैरे आपरून तुम्ही देवपूजा वगैरे करून ज्यावेळेस तुम्हाला निवांत वेळ असतो त्यावेळेस तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे। जर समजा तुमचे काही अडचण असतील, लहान मुलं असतील, तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तुमच्याने होत नसेल, तर तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कुंजिका स्तोत्र म्हणून आहे, ते जे कुंजिका स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा, 141 पान नंबर आहे कुंजिका स्तोत्र, इथून चालू होतं कुंजिका स्तोत्र 141 पान नंबर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, ते तुम्हाला पठण करायचं आहे। तर 1 पान पूर्ण आहे बघा एवढं आणि इकडच्या साईडला थोडंसंच आहे, 15-20 मिनिटं लागतात। तुम्ही 2 वेळेस वाचू शकतात, 3 वेळेस वाचू शकतात, 4 वेळेस वाचू शकतात, जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं पठण करू शकतात। ते का करावं, तर ते जे दुर्गा सप्तशती जे आपण 14-13 पाठ केलेले असतात त्याचं संपूर्ण फळ हे 1 पाठ वाचल्याने आपल्याला प्राप्त होतं। त्यामुळे तुम्हाला कुंजिका स्तोत्र हे पठण करायचं आहे। आणि दुसरं जे म्हणजे ते जस्ट कुंजिका स्तोत्र सुद्धा तुम्हाला म्हणजे काही लोकांना जमत नाही हो, घरामधली भरपूर कामं असतात त्याच्याने त्यांना जमत नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे। काय करायचं, आपल्या घरातली जी कुलदैवत आहे किंवा स्त्री यंत्र आहे त्याच्यावर तुम्हाला कुंकू आचमन करायचं आहे। कुंकू आचमन कसं करायचं, तर खूप साधं आणि सिंपल आहे। काय करायचं, एक डिशमध्ये माता लक्ष्मी म्हणजे जी आपल्या घरातली अन्नपूर्णा असेल किंवा तुमची कुळाचे रक्षण करणारी तुमची कुलदैवत असेल त्यांचा टाक घ्यायचे आहे किंवा मूर्ती घ्यायची आहे, किंवा तुमच्या घरामध्ये स्त्री यंत्र असेल तरी सुद्धा चालेल। नाही स्त्री यंत्र तर तुम्ही 1 सुपारी सुद्धा, नाही तुमच्या घरामध्ये कुळाचे रक्षण करणारी देवी नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमची कुलदैवत तर तुम्ही 1 सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्यावर
त्याच्यावर काय करायचं आहे, खालून पायापासून तर मस्तकापर्यंत तुम्हाला असं कुंकू आचमन करायचं आहे आणि काय म्हणायचं 99 मंत्र म्हणणे 99 मंत्र म्हणायचं आहे. कुठली बी कुलदैवत असू दे त्या दिवशी तुम्ही 99 मंत्र म्हणायचा आहे, कारण की संपूर्ण देवींचा मंत्र हा एकच आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. खालून पायापासून तर डोक्यापर्यंत तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणून तुम्हाला 108 वेळेस म्हणू शकता, 11 वेळेस म्हणू शकता, जशी तुमची अपेक्षा असेल त्याप्रमाणे तुम्हाला कुंकू आचमन करायचं आहे. हे कुंकुम आचमनाला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे. हे कुंकुम आचमनचं जे कुंकू असतं जे जर आपण आपल्या कपाळाला लावलं तर आपला सौभाग्य अखंड राहतो, पण आपलं रक्षण ही आपली कुलाची देवी करत असते. त्यामुळे आपल्याला कुंकू आचमन केलेलं असतं ते कुंकवाला आपल्याला अशा प्रकारे लावायचं असतं. आणि दुसरं जे तुम्हाला सांगणार आहे याच्यातलं तुम्ही तिसरी सेवा सुद्धा करू शकता, ती म्हणजे 99 मंत्राची 1 माळ करू शकता, 7 माळ करू शकता, 11 माळ करू शकता. जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही सेवा माता लक्ष्मीची करू शकता. म्हणजे आपल्या कुलाची जी कुलाचे रक्षण करणारी कुलदैवत आहे तिची तुम्ही अशा प्रकारे सेवा करू शकतात. आणि नंतर तुम्हाला दुसरी सेवा सांगते मी बघा. अजून जर तुमच्याने ते पण शक्य नाही तर तुम्ही काय करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकम आहे, वैभव लक्ष्मीचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम आहे, तर ते 15 नंबर पानवर आहे बघा. एवढंच आहे, खूप छोटं आहे, 10 मिनिटामध्ये वाचून होतं. तर हे जर तुम्ही पठण केलं 11 वेळेस तर 16 वेळेस तर नक्कीच तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आणि कुलदेवीचा आशीर्वाद अखंड तुमच्या सोबत नक्कीच राहणार. तर ह्या ज्या सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या नक्कीच मनोभावेने श्रद्धेने करा. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा देवीचा जो आशीर्वाद आहे सदैव तुमच्या पाठीशी राहील. बघा हे सगळं करताना खूप मनाने श्रद्धेने करा. एक पाठ पण केला पण खूप विश्वासाने श्रद्धेने करा. नक्कीच तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ आणि इतरांना सुद्धा पाठवा.